नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण. मी संध्या सप्रे यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये अमृताचे डोही या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 37 इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण या एपिसोडमध्ये भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 38 इथपासून आपण चालू करणार आहोत. श्लोक 38. सुख दुःख, नफा नुकसान आणि जयापजय हे सारखे मानून नंतर लढायला लाग. असं केलंस म्हणजे तुला त्या कर्मांचं पाप लागणार नाही. आपण आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो, बरोबर. बौद्धिक स्तरावरनं आपण काय अनुभवतो तर आपले वेगवेगळे विचार, आपलं तत्त्वज्ञान यांची आंदोलनं किंवा यांचा प्रवाह आपण बघत असतो. मानसिक स्तरावरनं आपण काय गोष्टी अनुभवतो तर सुख दुःख, रागलो, क्रोध वगैरे आपण अनुभवतो. आणि आपण भौतिक स्तरावरनं आपण काय अनुभवतो तर लाभ, हानी, नुकसान वगैरे हे सगळं आपण अनुभवत असतो. ही सगळी द्वंद्व आहेत आणि ती एकसारखी आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणजे कसं आहे ना की समुद्राच्या लाटा या अनंत आहेत आणि अनंत काळ त्या येत राहतात. मला जर समुद्रामध्ये पोहायचं असेल तर त्या लाटांवर आरूढ होणं, त्याच्यावर स्वार होणं किंवा त्या लाटांना फेस कसं करणं हे मला कौशल्य शिकता आलं पाहिजे, तरच मी समुद्रामध्ये नीट पोहू शकेल. नाहीतर मग त्या लाटा मला ओढत नेतील आणि मी नष्ट होईन. पण मी जर असं म्हटलं की ह्या लाटा एकदा थांबवा तुम्ही आणि मग मी समुद्रामध्ये पोहायला जाईल, तर ते चालेल का? नाही. कारण लाटा असणं हा समुद्राचा नित्य गुण आहे, वैशिष्ट्य आहे, त्याचा तो स्वभाव धर्म आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला लाटांशी फेस करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. जीवनाचं सुद्धा तुम्ही बघाल तर अगदी असं आहे. आपल्याला नकोच असतात तो दुःख, नकोच असतात आघात. कुणाला हवे असतात? कोणीही दुःखांना बोलवत नाही. या बरेच दिवसात तुम्ही आला नाहीत, या जरा, असं आपण कधी म्हणतो का? नाही. पण न बोलावता, न मागता हे दुःख लाटांप्रमाणे कधी ना कधी अपरिहार्यपणे आपल्या आयुष्यात येतच असतं. त्यामुळे त्या दुःखांना आपल्याला धीरानं तोंड देणं हे आवश्यक आहे. आणि दुसरं आपण जर बघितलं, केवळ आध्यात्मिक दृष्टीनं नाही बरं का, पण व्यावहारिक दृष्टीनं जरी आपण जगताकडे बघितलं, आपल्या समाजामध्ये आपण राहतो, आपण काही एकटे राहत नाही, नाही का. त्यामुळे कायमचंच मला यश कसं काय मिळेल हाही आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा कधी ना कधीतरी आपल्याला अपयश येणार, आपल्याला दुःख येणार. हे सगळं अटळ असल्यामुळे त्यासाठी समजूतदारपणे आयुष्याकडे बघावं लागतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं बरं का की हा जो श्लोक आहे तो केवळ अध्यात्मामध्ये शिरलेल्या लोकांसाठी आहे का की हां बाबा हे त्यांनी करावं, सुख आणि दुःख, नफा आणि नुकसान हे दोन्ही सारखं त्यांनी मानावं. आमचं काय बाबा तसं होणार नाही, आम्ही आपले
संसारी जीव. तर आपण हे लक्षात घेणं आवश्यक आहे की संसार आणि परमार्थ या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. संसारामध्ये परमार्थ घातला की संसार आपला अजून अर्थपूर्ण व्हायला लागतो. त्यामुळे हा जो श्लोक आहे तो एकंदरच आपल्याला समजूतदारपणा शिकवतो, शहाणपण शिकवतो. अट्टाहास, आक्रस्ताळेपणा नको, मलाच हवं हा आमचा जो वेडा आग्रह असतो तो नकोस. जरा शांतपणे घ्या आयुष्याला. कधी कधी असं होणार, वेडंवाकडं होणार, विपरीत होणार. सुख आणि दुःख, जय पराजय याच्यामध्ये इक्वलची साईन घातलेली आहे भगवंतानी. कसली? इक्वलची, सारखेपणाची. सुख बरोबर दुःख, जय बरोबर पराजय, नाही का? तर आता बघताना असं वाटेल असं कोणी करतं का? सुख म्हणजे दुःख, दुःख म्हणजे सुख. तर तसा त्याचा शब्दशः अर्थ नाही होत. मग काय अर्थ होतो? तर सुख मिळालं तरीसुद्धा चांगलं आहे, उत्तम आहे. पण दुःख जरी आलं तरी ती मी स्वीकारायची माझी तयारी आहे. मनाच्या शांत वृत्तीनं या जीवनातल्या चढ उतारांना बघणं हा त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. हा जो श्लोक आहे तो मनाची प्रगल्भता वाढवण्यासाठी आपल्याला भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि दुसरं म्हणजे अर्जुनाला विशेष करून हा श्लोक त्यांनी का सांगितला असेल? तर अर्जुनानं काय केलं? तो खचून गेला. युद्ध करायचं म्हणजे आता मला पाप लागणार, बरोबर? लोकांना मी मारणार, त्याच्यामध्ये माझे स्वजन असणार, मग त्याचं पाप मला लागणार. या गोष्टीचं भरमसाठ टेन्शन त्यानं घेतलं आणि ती सगळी जबाबदारी वैयक्तिकदृष्ट्या त्यानं स्वतःवर घेतली. तर तो हे विसरला की हे व्यक्तिमधलं युद्ध नव्हतं. कौरवांच्या व्यक्ती आणि पांडवांच्या व्यक्ती असं ते व्यक्तिगत युद्ध नव्हतं. तर ते युद्ध कशासाठी होतं? धर्म आणि अधर्म असा तो मूळ संघर्ष होता. जर कौरवांनी त्यांना 5 गावं मागितली ती जरी दिली असती तरी मग युद्ध टळलंच असतं की. पण तसं घडलं नाही. कौरव हे अधर्माप्रमाणे वागायला लागले. त्यांचा कुठेतरी बिमोड करणं आणि त्या अन्यायाला विरोध करणं हे क्रमप्राप्त झालेलं होतं, इनएव्हिटेबल होतं. त्यामुळे धर्म विरुद्ध अधर्म असं ते युद्ध होतं. ते अर्जुन ही गोष्ट विसरला. त्यानं ते सगळं वैयक्तिकदृष्ट्या आपल्या स्वतःवर घेतलं. आणि का असं त्यानं घेतलं? कारण त्या दुःखामुळे, त्या आवेगामुळे पापांचं माझ्याकडनं पाप घडेल, मी लोकांना मारीन, हे सगळं बरोबर आहे का, चूक आहे का, काय आहे, मनस्थिती संपूर्णपणे गोंधळून गेल्यामुळे त्याचा विवेकदृष्टी जी असते ती त्याची हरवून गेलेली होती. काय योग्य आहे, आत्ता मी काय करायला हवं आहे, काय युद्धाला मी उभा राहिलो आहे, हे सगळं तो विसरून गेला. अतिशय स्थिती भांबावून गेलेली होती. त्यामुळे नीट विवेकपूर्ण विचार करणं काही त्याला सुचत नव्हतं. आणि त्यामुळे त्याला हे समजवण्याची गरज भगवंतांना पडलेली आहे. म्हणून अर्जुनाला ते समजवतायत की बाबा दोघांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह घाल, जय पराजय, सुख दुःख. म्हणजे मग तसं केलंस की त्यानंतर तू निष्काम वृत्तीने लढायला लाग. केवळ कर्तव्य कर्म म्हणून, केवळ नाईलाजाने ते युद्ध आता करावंच लागणार आहे या कर्तव्य भावनेनं तू आता लढायला लाग. म्हणजे मग तुला त्या कर्मांची पापं लागणार नाहीत. आता या श्लोकासाठी मला आद्य शंकराचार्यांची एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते. तसेही आपण गीता अध्याय सुरू केला निरूपणाला की आपण आचार्यांची थोडी कथा नेहमी बघतोच.
इथे हा श्लोक जो समजूतदारपणा दाखवतोय आपल्याला, तो अंमलात आणायला सांगतोय, त्याचंच उदाहरण म्हणजे आदी शंकराचार्यांचं अद्भुत अनमोल असं जीवन बरं का. आचार्य घरी आले, 7 वर्षाचे छोटे आचार्य लोकांना शिकवू लागले. बघता बघता त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. राजासुद्धा त्यांना भेटून गेला. आणि मग त्रिचूरचे बरं का, त्रिचूरमध्ये राहणारे 4 प्रसिद्ध ज्योतिषी जे होते, त्यांच्या कानावर ही कीर्ती जेव्हा आली तेव्हा त्यांनी असं ठरवलं की कोण हा बाबा संन्यासी बाल आचार्य, आपण त्याला बघणं आवश्यक आहे, त्याची जन्मकुंडली आपण अभ्यास करूया त्याचा, असं त्यांच्या मनानं घेतलं. आणि ते 4 जण शंकराचार्यांच्या घरी आले. आचार्य तेव्हा घरात नव्हते, कुठे बाहेर गेले होते. आर्यांबानं म्हणजे त्यांच्या मातेनं स्वागत केलं, सगळी विचारपूस केली. तेव्हा ज्योतिषी म्हणाले, आम्हाला या अद्वितीय तेजस्वी मुलाची जन्मकुंडली अभ्यास करण्याची इच्छा आहे, तर आपण ती द्याल का? आर्यांबाला आनंदच झाला नाही का, म्हणजे मातेला आनंदच होतो आपल्या मुलाचं कोणी कौतुक केलं तर. आणि शंकराचार्यांचं तर सगळीकडनं कौतुक ऐकायला येत होतं. ती अगदी हरखून गेली. हो हो, देते ना कुंडली, असं म्हणत ती आत गेली. त्यांचं आधीच आगत स्वागत केलेलं होतं. मग कुंडली त्यांच्याकडे दिली आणि ती अशी दाराशी जाऊन उभी राहिली. ते 4 ज्योतिषी ती जन्मकुंडलीचा अभ्यास करू लागले. पण थोड्या वेळाने बघता बघता ते अचानकपणे एकदम गंभीर झाले बरं का. म्हणजे आत्तापर्यंत एकमेकांशी गप्पा मारत होते, थोडंसं हास्यविनोद चाललेला होता, ते एकदम बंद पडलं. आणि 4 जण अतिशय गंभीर मुद्रेनं एकमेकांकडे बघू लागले. आर्यांबाचं मन सरकलं. का बरं असं झालं असेल? का बरं ते एकदम गप्प झाले? का बोलत नाही आहेत? काय असं त्यांना कळलं कुंडलीमध्ये? तेवढ्यात बाहेरनं शंकर आतमध्ये आला. त्यानं सगळं जाणलं की ते ज्योतिषी आलेले आहेत. आणि मग तो आपणूनच अगदी सहजपणे आपल्या मातेला म्हणाला, अगं ते गंभीर झालेत कारण माझं आयुष्य जे आहे ते अल्पायुषी आयुष्य ठरणार आहे, हे त्यांना कुंडलीवरनं कळलं असणार. शंकरनं असं स्वतः हे सांगितल्यानंतर ते 4ही ज्योतिषी मान खाली घातली त्यांनी. आणि त्यांनी आर्यांबाला नमस्कार करत म्हटलं, माते, याच्या कुंडलीमध्ये 8व्या वर्षी मृत्यूयोग लिहिलेला आहे. आता हा किती वर्षाचा होता? 7 पूर्ण झालेली होती, 8वं नुकतंच चालू झालं होतं. आणि 8व्या वर्षामध्ये मृत्यूयोग आहे. पण तो जरी टळला तरी 32व्या वर्षीचा मृत्यूयोग मात्र काही केल्या टाळता येणं शक्य नाही, असं सांगून ते 4ही ज्योतिषी उदास मनानं बाहेर पडले. ते ऐकल्यानंतर आर्यांबा तर दुःखानं एकदम मटकन खालीच बसली. काय करावं, काय बोलावं ती तिला कळेना. तेव्हा शंकर तिच्याजवळ आला आणि त्यानं तिची समजूत घातली. वर्ष 7 पूर्ण. आणि ज्योतिषामध्ये काय लिहिलेलं आहे, वाढून ठेवलेलं आहे, तर अल्पायुषी ठरणार आहे. हे ऐकून सुद्धा त्या बाळाची बुद्धी विचलित झाली नाही. उलट तो आपल्या मातेची त्यानं शांतपणे समजूत काढली आणि तिला कसं बसं त्यांनी समजावलं
आणि तो पुढे निघून गेला. म्हणजे या आत्मज्ञानी लोकांच्या बाबतीमध्ये हे सगळे श्लोक आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात. आणि म्हणून बरं का, नाहीतर कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याला न जमणाऱ्या गोष्टी या कसं काय आपण करू शकणार, असं कोणी करतं का आयुष्यामध्ये, असं कोणी प्रत्यक्षात वागतं का? तर हो, असं प्रत्यक्ष गीता जगणारी माणसं आपल्या देशात होऊन गेलेली आहेत, झालेली आहेत आणि पुढे सुद्धा ती होणार आहेत. श्लोक 39. आता भगवान पुढे म्हणतायत अर्जुनाला, सांख्य म्हणजे संन्यास निष्ठेप्रमाणे तुला मी आत्तापर्यंत ही बुद्धी आणि ज्ञान दिलं. काय दिलं? की तुला बाबा संन्यास घेऊन पळून जावं असं वाटतंय ना, मग त्या मार्गामध्ये काय तत्त्वज्ञान आहे ते ऐक आणि मग ठरव. तर त्या मार्गामध्ये काय त्यांनी सांगितलं? आत्म्याचं महत्त्व सांगितलं, पुनर्जन्म असतो, आत्मा अमर आहे, शरीर मरतं वगैरे सगळं तत्त्वज्ञान जे सांख्य योगामध्ये आहे ते सांगून झालं. का? कारण तुझा आता त्याच्याकडे ओढा निर्माण झाला आहे म्हणून ही तुला मी सगळी ज्ञान आणि बुद्धी सांगितली. आता ज्या बुद्धीनं जर तू युक्त झालास तर त्यानं काय होईल की कर्म न सोडता सुद्धा, बरं का, म्हणजे आत्तापर्यंत अर्जुनाला काय वाटतंय, कर्मच सोडून दिलं की त्याचं पाप पुण्याचा प्रश्नच येणार नाही. युद्धासारखं कर्म जर मी सोडूनच दिलं तर तो शहाणपणाचा निर्णय होईल, ही त्याची पक्की समजूत झालेली होती. तर आता त्याला ते सांगतायत की कर्म न सोडता सुद्धा हे पार्था तू कर्मबंध सोडशील, असं कर्मयोगामधली बुद्धी कशी असावी ते ज्ञान मी तुला देतो. म्हणजे कर्म करून सुद्धा, आपापली कर्तव्य कर्म करून सुद्धा त्या कर्माची बंधनं, कर्मफळं मागे पडणार नाहीत, हे जे कौशल्य आहे ते मी तुला आता कर्मयोगाप्रमाणे, दुसऱ्या मार्गाप्रमाणे ते तुला मी आता सांगतो. श्लोक 40. इथे म्हणजे या कर्मयोग मार्गामध्ये एकदा जे आपण कर्माला सुरुवात करतो, आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही आणि पुढे विघ्नसुद्धा येत नाही. या कर्मयोग मार्गाचं थोडंसं आचरणसुद्धा मोठ्या भयापासनं संरक्षण करते. म्हणजे काय? आत्तापर्यंत सांख्ययोग, ज्ञानयोग किंवा संन्यासयोग हे याचं निरूपण भगवंतांनी केलं. आता कर्ममार्गाप्रमाणे ऐक. तर कर्ममार्गाप्रमाणे जर तू वागायला गेलास तर तू जे कर्माला सुरुवात करशील ते फुकट जात नाही. म्हणजे काय? की मी निष्काम कर्मवृत्तीनं निर्लेपपणाने केवळ कर्तव्य म्हणून माझी कर्म करायला सुरुवात केली की जरी या जन्मामध्ये त्याचं सफलता मला मिळाली नाही, मोक्षप्राप्ती झाली नाही, तरीसुद्धा ते कर्म फुकट जात नाही. का? कारण त्या कर्मांची कर्मफळं आपल्या संचितामध्ये बसलेली असतात आणि ते संचित दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला उपयोगी पडतं. या दृष्टीनं कर्मयोग मार्गाची विशेषता अशी आहे
की त्यातली कर्मफळं ही वाया जात नाही. एक्केचाळीस. हे कुरुनंदना, व्यवसाय म्हणजे कार्याचा निश्चय करणारी जी इंद्रियरूपी बुद्धी आहे ती या मार्गामध्ये एकाग्र असावी लागते. कर्मयोग जर व्यवस्थितपणे पार पाडायचा असेल तर काय आवश्यक आहे, तर त्या पाठीमागची जी बुद्धी आहे ती निश्चयात्मक असायला हवी. कारण ज्यांच्या बुद्धीचा अशा प्रकारे निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे वासना अनेक फाटे फुटलेल्या आणि अनंत प्रकारच्या असतात. भगवद्गीता जरी आपण आध्यात्मिक ग्रंथ म्हणून त्याला मानत असलो तरीसुद्धा ही अर्जुनासारख्या गृहस्थाश्रमी संसारी माणसाला समोर ठेवून म्हणजेच पर्यायानं आपल्यासारख्या सामान्य माणसांची जीवनाची दिशा योग्य रीतीनं न्यावी यासाठी हे श्लोक एकापुढे एक भगवंतांनी आपल्या कल्याणार्थ रचलेले आहेत असं मला बऱ्याच वेळेला वाटतं. की केवळ साधक जे आहेत, ज्यांना ज्ञानी लोक जे आहेत त्यांनाच याचा फायदा होतो असं नाही. उलट आपण वेळोवेळी जे गांगरून जातो, काय करावं समजत नाही, आपल्यासारख्यांना ही भगवद्गीता अतिशय समर्थपणे सावरून घेते, समजावून घेते. आणि याच अर्थानं मी भगवद्गीतेवर पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते नुकतंच प्रकाशितसुद्धा झालेलं आहे. त्याला नावच मी असं दिलं आहे, जीवन व्यवस्थापन शास्त्र. हो, भगवद्गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या लाईफ मॅनेजमेंटचं ते गाईड आहे असं मला त्यातनं सुचवायचं आहे. इथे काय सांगतात भगवान, की कर्मयोग सुरू तर केला पण तो सफल होईल का, नाही होत. का, कारण त्याच्या पाठीमागचे जी बुद्धी आहे, काय करावं काय करू नये, कार्याचा निर्णय करणारी, तर ती बुद्धी जी आहे ती निश्चयात्मकच असायला हवी. अगदी बरोबर आहे की नाही. काय घडतं की आपण बऱ्याच वेळेला कंप्लेंट करतो की आम्ही जी ध्येय बघतो, आम्ही जी स्वप्न बघतो ती आमची पूर्ण होत नाहीत. तर त्याचं प्रमुख कारण असं असतं की एकाच ध्येयावर आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन बऱ्याच वेळा आपल्याकडनं होत नाही. एक ध्येय समोर घेतलं, समजा मला बिझनेस करायचा आहे, एक कल्पना मी ठरवली, पण 2-4 दिवसातच माझा निर्णय बदलतो, नको ह्याच्यामध्ये काही मला खरं वाटत नाही आहे, मी त्यापेक्षा दुसराच काहीतरी बिझनेस करतो किंवा अजून दुसरीच उडी मारतो. अशा आपल्या कल्पना वेगवेगळ्या निर्माण होत असतात. वेगवेगळ्या वासनांप्रमाणे, इच्छांप्रमाणे आपले ध्येयसुद्धा बऱ्याच वेळा बदलत जातात. त्याच्यात एक निश्चितपणा नसतो, त्याच्यासाठी आपलं डेडिकेशन तेवढं राहत नाही. आपण जर कमिटमेंट केली स्वतःशी, नाही हे मी पूर्ण करणारच, आणि त्यासाठी मन बुद्धी चित्त एकाग्र करून आपला वेळ, आपलं नियोजन हे सगळं पणाला लावलं तर ते यश नक्कीच मिळेल. पण बऱ्याच वेळेला आपण इकडे तिकडे सैरावैरात धावतो आणि याला कारण घडतं आपल्या पाठीमागे असलेल्या अनंत वासना, इच्छा. एकाच वेळेला मला बऱ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्यामुळे इथे भगवान असं सांगतायत की जर बुद्धी वासना अनेक असतील तर त्या बुद्धीला सुद्धा अनंत मार्ग निघतात. काय करेल काय ती बुद्धी, सैरा वैरा
माझ्या कामनांच्या मागे धावत राहते. धड एकाग्रपणे एकचित्तपणे मी ते करू शकत नाही. श्लोक 42. हे पार्था, कर्मकांडात्मक वेदातील बरं का, कर्मकांडात्मक वेदातील फलश्रुतींच्या म्हणजे काय, त्याच्या फळांच्या, कर्मफळांच्या फलश्रुतींच्या वाक्यांना भुललेले आणि त्याखेरीज दुसरं काही नाही असे म्हणणारे जे लोक आहेत ते काय भाषण करतात. तर 42 झाल्यानंतर मी आता 43वा सुद्धा लगेच घेते, त्यानंतर 44वा पण एकत्रपणे घेते आणि मग 42 ते 44 असा आपण एकत्रित अर्थ बघूया. हे लोक काय म्हणतात. श्लोक 43. अनेक प्रकारच्या यज्ञ यागादी कर्मांनीच पुन्हा पुन्हा जन्म मिळणं हे फळ मिळून जन्मोजन्मी भोग आणि ऐश्वर प्राप्त होतं. 44. आणि त्याकडेच त्यांचं मन ओढलं जातं. भोग आणि ऐश्वर यामध्ये ते गढून जातात. त्यामुळे त्यांची व्यवसायात्मक म्हणजे कार्याचा काय करावं काय करू नये व्यवसायात्मक बुद्धी जी असते ती कधीही निश्चय करू शकत नाही. एका ठिकाणी ती समाधिस्थ किंवा स्थिर राहू शकत नाही. आता या तिघांचा एकत्रित अर्थ काय आहे तो आपण नीट समजावून घेऊया. वेद जे आहेत बरं का, वेदांचे 2 भाग पडतात. एक आहे कर्मकांडात्मक मार्ग आणि दुसरा जो आहे तो आहे ज्ञानमार्ग. कर्मकांडात्मक मार्ग म्हणजे काय, तर वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, पूजा, प्रार्थना या सांगितलेल्या गेल्या आहेत बरं का. कशासाठी, तर आपण सामान्य संसारी लोक जगतामध्ये येऊन काही प्राप्त करण्याची आशा करत असतो नाही का. मला पुत्रप्राप्ती होऊ दे, मला वैभव मिळू दे, हे आणि अशा अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये असतात. तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे यज्ञ वेदांमध्ये सांगितलेले आहेत. त्याला म्हणतात कर्मकांडात्मक मार्ग. म्हणजे अमुक 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 यज्ञ करा, तुम्हाला या गोष्टी प्राप्त होतील. आणि मग सगळी सत्कर्मच बरं का, वाईट कर्म कोणीही करायची नाही आहेत. मग अशी सत्कर्म करत यज्ञयागांची त्याला जोड देऊन त्याची फळं प्राप्त करून आयुष्याच्या अंती मग त्या मनुष्याला काय गती मिळते, तर तो वेदांच्या आज्ञेप्रमाणे वागल्यामुळे पूजा, प्रार्थना, उपासना, यज्ञ, याग, सत्कर्म यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती होते. परंतु स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्ष नाही का, कारण स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुमचं जेवढं क्रेडिट बॅलन्स आहे पुण्याचा, तुमचं जीवनाचं पासबुक, त्या पासबुकामध्ये जेवढा पुण्याचा तुमचा बॅलन्स असेल तो एकदा संपला की तुम्हाला परत मनुष्य लोकामध्ये यावं लागतं. म्हणजे येरझारा मनुष्याच्या सुटत नाही. जन्म मरणाचा फेरा हा तिथे सुद्धा अटळ राहतो.
पण अशा प्रकारच्या यज्ञयागांनी पूजांनी काय घडतं तर प्रत्येक वेळेला भोग आणि ऐश्वर मनुष्य प्राप्त करतो आणि ती लोक या कर्मकांडामध्येच मग्न राहतात. याच्या पलीकडे परमेश्वराचं म्हणून काही ज्ञान असेल याबद्दल ते जागरूक राहत नाहीत. सगळं आयुष्य सुखांचा दुःखांचा जे काय मिश्र आयुष्य असेल त्याचा उपभोग घेण्यामध्ये निघून जातं. म्हणजे हे झालं वेदकालीन कर्मकांडाचं स्वरूप. काहीतरी मनामध्ये इच्छा धरा, कामना धरा, त्यासाठी काही करा आणि मग त्याची पूर्ती करा. आता श्लोक 45. हे अर्जुना, कर्मकांडात्मक वेद जे आपण आत्ता बघितले कशा प्रकारे ते कर्मकांडात्मक आहेत, असे हे कर्मकांडात्मक वेद अशा रीतीनं त्रैगुण्याच्या गोष्टींनी भरलेले असल्यामुळे, मी आधी श्लोक पूर्ण करते आणि मग एकेका टर्मचा व्याख्येचा शब्दांचा आपण अर्थ बघूया. कर्मकांडात्मक वेद त्रैगुण्याच्या गोष्टींनी भरलेले असल्यामुळे तू निस्त्रैगुण्य म्हणजे त्रिगुणातीत हो. आणि कसा हो? नित्य सत्वस्थ हो. सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त हो आणि योगक्षेमादी स्वार्थामध्ये न घडता आत्मनिष्ठ हो. या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याला बऱ्याच इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. काय काय व्हायचं हे त्यांनी यादी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. आपण एक एक करून त्याचा अर्थ समजून घेऊ. त्रैगुण्याच्या गोष्टींनी हे जगत भरलेलं आहे, वेद भरलेला आहे. म्हणजे काय तर निर्गुण परमात्मा हा एकमेव चीफ बॉस आहे, नाही का? हे ठरलं. तो त्याच्या उच्च स्थानावर पायरीवर त्याच्या सत्यतेच्या बसून आहे. पण त्या निर्गुण तत्वापासून त्याच्या शक्तीमुळे त्याच्या अंगभूत शक्तीमुळे हे सगळं जगत निर्माण झालं. बरोबर? म्हणजेच त्याची शक्ती कोण? माया किंवा संसार किंवा प्रकृती. आणि ती कशी आहे? तो निर्गुण आहे परमात्मा, हो. पण त्याची शक्ती कशी आहे? तर ती मुळातच उपजत त्रैगुण्यानी भरलेली आहे. 3 गुणांचं मिश्रण तिच्यामध्ये जन्मजात आहे. कोणते 3 गुण? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग आता मूळ प्रकृती जर त्रिगुणांनी भरलेली आहे तर तिच्यापासनं निर्माण झालेली प्रत्येक गोष्टीमध्ये हे 3 गुण येतातच, नाही का? म्हणजे जग असू दे, ब्रह्मांड असू दे, वस्तू असू दे, मनुष्य असू दे, सगळ्यांमध्ये हे त्रिगुण भरलेले आहेत. त्यामुळे तू काय हो? त्रिगुणातीत हो. त्रिगुणातीत हो म्हणजे काय? तर या 3 गुणांनी बांधलेलं तुझं जे शरीर आहे त्या 3 गुणांच्या तू पलीकडे जा, ओलांडून जा, पार जा. म्हणजे काय? थोडक्यात त्याचा अर्थ काय होतो तर पार होणं म्हणजे आता तुझ्यामध्ये 3ही गुण 0 0 0 असायला हवेत. सत्वगुण 0,
रजोगुण शून्य, तमोगुण शून्य हा शब्दशः अर्थ होतो. त्रिगुणातीत म्हणजे कोणताही गुण शिल्लक राहणार नाही. पण हा झाला शब्दशः अर्थ. थोडक्यात मी सुद्धा त्या निर्गुण परमात्म्यासारखं निर्गुण व्हायला हवं. त्याच्यामध्ये एकही गुण नाही ना, मग माझ्यामध्ये सुद्धा एकही गुण असता कामा नये. हा झाला तत्वतः शब्दशः अर्थ. पण तसं घडतं का हो? नाही. आपण समाजामध्ये राहतो नाही का, आपल्याला वेळप्रसंगी सगळ्या गुणांचं मिश्रण याचा अवलंब करणं, ते इम्प्लिमेंट करणं हे गरजेचं ठरतं. म्हणजेच त्रिगुणातीत होणं म्हणजे आता शून्य अवस्था नसून इथे अर्थ काय काढला जातो, तर सत्वगुणांचा मॅक्झिमाइज युअर सत्वगुण. बरं का, 100पर्यंत तुमचा सत्वगुण न्या. समजा टोटल तीन गुणांची बेरीज 100 आपण दाखवली तर सत्वगुण त्यापैकी 100 असला पाहिजे. आणि रजोगुण 0, तमोगुण 0. असं जेव्हा माझी प्रवृत्ती घडेल की माझ्यामध्ये केवळ सात्विक गुण शिल्लक राहतील, तेव्हा ती त्रिगुणातीत अवस्था असं म्हणता येईल. आता हे सुद्धा माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला कठीणच आहे. म्हणजे मग अजून खाली येऊन त्रिगुणातीतचा काय अर्थ घ्यावा लागेल, तर थोडक्यात आपल्यातील चांगल्या गुणांचा विकास करत 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 राहणं आणि त्याच वेळेला रजो आणि तमोगुण हे खाली खाली नेत राहणं म्हणजे त्रिगुणातीत अवस्था होय. आता संसारामध्ये समाजामध्ये राहताना आपल्याला काही प्रमाणात हे रजोगुण आणि तमोगुण हे लागतातच. पण आपण इथे तत्वज्ञान पर अर्थ बघतोय, तर त्या दृष्टीनं त्रिगुणातीत होणं म्हणजे सात्विक गुण जास्तीत जास्त त्याचा विकास करत राहणं. आता हे 3 गुण थोडक्यात कसे असतात ते अगदी थोडक्यात आपण बघूया की बाबा 3 गुणांनी आपण बनलोय म्हणजे काय. तर सत्वगुण म्हणजे काय दाखवतो तो, तर प्रकाश दाखवतो, ऊर्जा दाखवतो, निर्मळपणा मनाचा, चांगली वृत्ती हे सत्वगुण दाखवतो. रजोगुण आपल्यामध्ये जो आहे तो काय दाखवतो, तर तो ईर्ष्या, कामाची ईर्ष्या, मला प्रतिष्ठा मिळावी, माझं वैभव वाढावं, मला जगामध्ये मान्यता असावी, त्यासाठी मी भरपूर काम करीन, कष्ट करीन, ही जी इच्छा आहे माणसाची तो रजोगुण दाखवत असतो. आणि तमोगुण काय दाखवतो, तर तमोगुण हा कशाचा निर्देशक मानला जातो, तर तो निष्क्रियता, आळशीपणा, निद्रा या गोष्टींचा तमोगुण निर्देशक आहे. तर अशा प्रकारे हे 3 गुण आणि त्यांचं मिश्रण, या मिश्रणाने आपण प्रत्येकजण बनलेलो असतो. तर त्रिगुणातीत होणं म्हणजे इतर 2 गुण रजो आणि तमोगुण कमी करणं आणि सात्विक गुणाचा जास्तीत जास्त उत्कर्ष करणं. नित्य सत्वस्थ दुसरा त्यांनी इन्स्ट्रक्शन जी दिली आहे ती आहे नित्य सत्वस्थ. त्याचाही अर्थ तोच आहे, त्रिगुणातीत होणं. नित्य सत्वस्थ याचा शब्दशः अर्थ काय होतं की जो नित्य म्हणजे नेहमी सात्विक गुणामध्ये स्थित राहिलेला असतो तो. मग आपण त्रिगुणातीतची व्याख्या डेफिनेशन बघितली. काय आहे की सात्विक गुणांचा उत्कर्ष करणं,
त्यामुळे नित्य सत्वस्थ राहणं म्हणजेच त्रिगुणातीत होणं. सुखदुःखादी द्वंद्वांपासून अलिप्त राहणं. आता सुख दुःख, रागलोभ, प्रेम, नंतर त्याच्या विरुद्ध संताप, यश त्याच्या विरुद्ध अपयश, क्रोध त्याच्या विरुद्ध शांती, अशी वेगवेगळ्या विकारांची, विचारांची द्वंद्व किंवा आंदोलनं ही आपल्यामध्ये अव्याहतपणे चालू असतात, नाही का? आणि प्रत्येक वेळी आपण उसळून त्या त्या विकारांना, विचारांना, घटनेला, प्रसंगाला उसळून प्रतिक्रिया देत राहतो. प्रतिक्रिया द्यायच्याच नाहीत का? नाही. रिॲक्शन आवश्यक असते. कधी? तर अगदी निवडक प्रसंगांमध्ये जेव्हा गरजच असेल तेव्हा आपण जर रिॲक्शन द्यायला शिकलो तर आपल्यातली बरीचशी मानसिक ऊर्जा जी छोट्या 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 कारणांवर, गोष्टींवर रागवून बसते, हसत बसते, कधी क्रोध येतो, कधी आनंद होतो, याच्यामध्ये जी मानसिक ऊर्जा जी आपण सगळा वेस्टेज करत असतो तो बऱ्यापैकी त्यातनं कंट्रोल व्हायला लागेल. सुखदुःखादी द्वंद्वांपासून त्यामुळे अलिप्त होणं हे गरजेचं आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करताना मला त्याचा अजून एक अँगल तुम्हाला सांगावा असं वाटतं की आपण प्रत्येकजण ऊर्जेपासून बनलेलो आहोत, बरोबर? म्हणजे आपण धरून चालू की रोज सकाळी उठल्यावर परमेश्वराकडनं आपल्याला 100 युनिट ऊर्जा मिळते, प्रत्येकाला सारखी. आता ती दिवसभरासाठी मला ती वापरायची 100 युनिट, आपण 100 रुपये समजूया. ते मी कसे वापरायला हवेत? मी जर नुसतीच रोजच काही ना काहीतरी भेळपुरी, शेवपुरी, काहीतरी तेलकट पदार्थ खात बसले तर त्याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होईल. पण ते 100 रुपये मी शहाणपणानं वापरायला शिकले, ती 100 युनिटची ऊर्जा मी जर दक्षतेनं वापरायला शिकले की योग्य गोष्टींसाठीच ती माझी ऊर्जा वापरली जाईल. मला नोकरी करायची ऊर्जा आवश्यक आहे, तेव्हा मी कॉटवर बसून नाही चालणार. मला माझे काही कर्तव्य करायचे, मला ऊर्जा वापरणं भाग आहे. अगदी बरोबर. पण नको त्या ठिकाणी, नको त्या प्रसंगांमध्ये कधीतरी 10 वर्षापूर्वीचा कोणीतरी केलेला अपमान आपण अजून ताजा ठेवतो. काही गरज आहे का आपल्याला? पण ही चूक आपल्याकडनं कळत नकळतपणे घडते आणि ती स्टोरी आपण पुन्हा पुन्हा बघत राहतो. आपल्या मनाच्या स्क्रीनवर काय काय यायला हवं याचा रिमोट कंट्रोल जेव्हा आपण आपल्याकडे ठेवू. समजा जरी 10 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने माझा घोर अपमान केला असेल आणि क्षणभरापुरतं ते माझ्या स्क्रीनवर आलं तरी मला ते ताबडतोब डिलीट करता यायला हवं. नाहीतर मग तेच तणावांच्या, विकारांच्या, भावनांच्या त्या ओघामध्ये मी अगदी त्याप्रमाणेच परत 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 व्हायला लागेन आणि दुसरं काही होणार नाही. माझी ऊर्जा त्याच्यामध्ये 100 युनिटमधले 70 युनिट्स त्याच्यामध्ये जातील. आणि जो ज्ञानी असेल तो काय करेल? तो ती ऊर्जा संवर्धन करेल. विनाकारण तो द्वंद्वांना, आवेगांना, त्या रेट्यापुढे तो वाहवत जाणार नाही. म्हणजे थोडक्यात भगवद्गीता हे आपली मानसिक ऊर्जेचं संवर्धन कसं करावं, कसं जपावं, कसं आपलं मनस्वास्थ्य नीट ठेवावं आणि त्यामुळे आपली शरीराची तब्येतसुद्धा त्यामुळे कशी योग्य ठेवावी हे शिकवणारं हे शास्त्र आहे. ताणतणाव, अननेसेसरी डिप्रेशन, काळजा, चिंता
याचे किती दुष्परिणाम शरीरावर होतात ते आपण बघतोच आहोत की BP मागे लागतं, डायबेटीस मागे लागतं. जे रोग खरे व्हायला नकोत ते निदान आपण आपल्या कारणाने तरी ते ओढवून घेऊ नये, नाही का? त्यातून आता झालं तर त्याला काही आपला इलाज नसतो, पण निदान आपल्याकडनं शरीर मनाची नीट स्वास्थ्यतेची काळजी घेणं हे आपल्या निश्चितपणे हातामध्ये असतं. त्यासाठी सुखदुःखादी द्वंद्वांपासून अलिप्त राहणं. अलिप्त म्हणजे काय की दुःख आलं तर मग सामना नाही करायचा का, जाऊ दे मला काय त्याचं, नाही, अशी पण बेफिकिरी चालणार नाही. त्यावेळी जे कर्तव्य आहे, जे मला करता येणं शक्य आहे ते सगळे उपाय करायचे आणि मग लगेच त्याच्यापासनं अलिप्त होण्याची कला त्याचबरोबरीनं आपल्याला शिकता यायला हवी. योगक्षेमादी स्वार्थामध्ये न गढता, योगक्षेम म्हणजे काय? तर योग म्हणजे माणसाला सतत काही ना काहीतरी हवं असतंच, नाही का? ही गोष्ट हवी, तो पदार्थ हवा, ती वस्तू हवी. म्हणजे योग म्हणजे वस्तूची प्राप्ती करणं आणि क्षेम म्हणजे काय? तर आता प्राप्ती झाली त्या वस्तूचा सांभाळ करणं. म्हणजे काय? थोडक्यात आपलं आयुष्य ह्याच्यामध्ये जातं, योगक्षेमामध्ये. वस्तू हवी आहे, कष्ट करा, ती मिळवा. बरं, मिळाली तर तिथेच फुलस्टॉप होत नाही, अजून हवं, परत दुसरी कामना, मग तिसरी, मग चौथी, मग 100वी, मग परत 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 मिळवत राहा. बरं, मिळवून संपतं का? नाही. मिळालेल्याचं रक्षण करा, चिंता करा, सांभाळा. संसार म्हटला की हे आलं, मान्य. काय आपण काही जंगलामध्ये जाऊन राहत नाही की आपल्याला कशाचीच गरज नाही. आपण काही संन्यास घेतलेला नाही की ज्यामुळे आपल्याला गरज नाही आहे. पण किती मर्यादेपर्यंत या चक्रामध्ये ट्रॅप व्हायचं याचं भान आपल्याला ठेवणं हे खूप गरजेचं आहे. योगक्षेमादी म्हणजे या दोन गोष्टींच्या वर्तुळामध्ये गरा फिरल्यामुळे घडतं काय की आपल्या आयुष्याची एनर्जी, आयुष्याचा वेळ आणि आयुष्यसुद्धा पूर्णपणे या चक्रामध्येच फिरून नष्ट होतं. याच्या पलीकडे काहीतरी अमूल्य असं अध्यात्म आहे, परमेश्वरी तत्व आहे, याचा विचार करण्याची ताकद आम्हाला या सर्कलमध्ये ट्रॅप झाल्यामुळे त्याची ताकदच आपल्याला राहत नाही. म्हणून मग शेवटची इन्स्ट्रक्शन भगवान काय सांगतात? तर तू आत्मनिष्ठ हो. काय हो? आत्मनिष्ठ हो. मग आत्ता कसे आहोत आपण? आत्ता कसे आहोत? आत्ता आपण देहनिष्ठ आहोत, शरीरनिष्ठ. आपलं सगळं आयुष्य शरीर, मन, बुद्धीनी त्याच्याशी जखडलेलं आहे. याचं कारण काय आहे माहिती आहे का? की आपण जे बनलेलो आहोत, आपलं शरीर, त्याच्यामध्ये 24 फॅक्टर किंवा घटक हे प्रकृतीचे आहेत आणि एकच घटक हा आत्म्याचा आहे. एकूण 25 घटकांनी आपण बनलेलो आहोत. त्यापैकी 24 फॅक्टर 99% हे प्रकृतीने मिळालेले आपल्याला घटक आहेत. आणि एकटा बिचारा ईश्वरीय तत्व हा एकटा तिथे शरीरामध्ये आहे.
त्यामुळे होतं काय की अगदी नैसर्गिकपणे आपण या 24 घटकांमध्ये गुंतून जातो. त्यातनंच आपल्याला आत्मोन्नती करायची आहे. जाणीवपूर्वक भानावर यायचं आहे आपल्याला. आत्मनिष्ठ हो म्हणजे देहनिष्ठेपासून आत्मनिष्ठतेकडे जाऊन पोचणं. म्हणजेच काय की आपल्या आयुष्याची जी प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सचा नीट विचार करणं, पुनर्विचार करणं, बरोबर चाललं आहे का सगळं. आणि ते तत्त्वज्ञान ज्याच्यावर आपण आज उभे आहोत आणि आपलं आयुष्य चालू आहे त्या तत्त्वज्ञानाचा विचार करून ते जास्तीत जास्त उन्नत करणं, विकसित करणं. आणि या देहाच्या पलीकडे म्हणून काही मूल्य आहेत याचासुद्धा त्याद्वारे विचार करणं म्हणजे आत्मनिष्ठ होणं. मी माझ्या पुस्तकामध्ये त्याबद्दल एक समीकरण मांडलेलं आहे बरं का. देहनिष्ठ ते आत्मनिष्ठचा प्रवास कसा घडतो. अगदी पहिल्यांदा आपण कसे असतो की 24 घटकच फक्त माझ्यात आहेत. मी म्हणजे कोण? 24 घटक. मला माहिती नाही तो आत्मा घटक, ईश्वरीय घटक, तुम्ही जो काय म्हणता तो मला नाही कळत. म्हणजे हा झाला आपल्या जगण्याचा पहिला स्तर. मग हळूहळू आपण एक एक ग्रंथ वाचन करतो, कानावर पडतं, ऐकतो आणि मग काय आपण म्हणतो येस 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 कळलं मला. आपण म्हणजे फक्त शरीर नाही, आपण म्हणजे शरीर आहे आणि आत्मा हा सुद्धा घटक माझ्यात आहे. मग तिसरी जी पायरी आहे तिथे आपण आता साधक बनायला लागतो नाही का. आपण सगळे साधकच आहोत. म्हणून तर या ज्ञान मार्गाकडे, परमेश्वरी मार्गाकडे आपण वळलेलो आहोत. तर साधकाचा आता तिसरी पायरी काय येईल तर तो म्हणतो की 25 घटकांनी मी बनलो आहे, पण आता माझी प्रायोरिटी या एकमेव उभ्या असलेल्या आत्मतत्वाला पहिली आहे. त्यामुळे तो आता काय म्हणतो 25 घटक बरोबर 1 आणि 24. लक्षात येत आहे की टोटल 25 अगदी पहिल्या स्तरावरचा म्हणतो मी म्हणजे 24. मग दुसरा काय म्हणतो 24 बरोबर आहे शरीर अधिक 1 मान्य करतो तो आत्म्याचा एक घटक. आणि साधक या स्तरावर पोचलो की 25 हेच उत्तर येतं, पण आता आधी एक घटक येतो आत्म्याचा घटक. त्याला आता आपण प्रायोरिटी द्यायला लागतो 1 अधिक 24. उत्तर सगळीकडे 25च आहे, पण बघण्याच्या परसेप्शनमुळे आपल्या विचारांमध्ये जी क्रांती घडत जाते तो देहनिष्ठ ते आत्मनिष्ठ हा जर्नी आपल्याला तो इंडिकेट करतो. साधकाचं 1 अधिक 24. आणि आता जे आत्मज्ञानी आहेत म्हणजे आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंद वगैरे जी अनेक थोर माणसं होऊन गेली, त्यांचा जगण्याचा स्तर कसा आहे तर त्यांचं फक्त 1 राहिलेलं आहे. 1 अधिक 24 नाही, 1 म्हणजे काय ते शरीराला मानतच नाही, मानतात, काळजी घेत नाही, घेतात, पण त्याचं किती त्याला महत्त्व द्यायचं हे त्यांना पुरतं कळलेलं असतं. ते स्वतः आत्मतत्व रूप झाल्यामुळे आता त्यांचं समीकरण काय येतं 1 अधिक 0. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. 46 चोहीकडे पाण्याचा पूरच पूर झाला असता बरं का. चोहीकडे पाण्याचा पूरच झाला असता विहिरीचा जितका अर्थ राहतो
म्हणजे सगळीकडे गावामध्ये पाणीच पाणी झालं आहे, अशा वेळेला विहिरीचा काही अर्थ राहत नाही. तितकंच ज्ञान प्राप्त झालेल्या आत्मज्ञानीला कर्मकांडात्मक वेदाचं प्रयोजन राहतं. म्हणजे काय? कर्मकांडात्मक वैदिक यज्ञयागाची आता त्याला गरज भासत नाही, त्याच्याकडनं काही मिळवावं अशी त्याची अपेक्षा राहत नाही. का? कारण आत्मज्ञानी कोण आहे? ज्याला प्रत्यक्ष या एकुलत्या एक आपल्यातील घटकाचा अनुभव आलेला आहे, त्याला आता भौतिक जगतातील सुखांचा मोह पडत नाही. मिळाल्या तर तो नाकारतो का? नाही. त्यालाही आपल्यासारखंच जगायचं आहे, त्यालाही भुके तहाने सगळ्या गोष्टी त्यालाही लागतातच. जेवढ्या येतील त्या तो शांतपणे स्वीकारतो, पण कसलाही अट्टाहास नाही, मोह नाही, लोभ नाही. आणि त्यामुळे त्या वेदांनी जे यज्ञयाग सांगितलेले आहेत त्याचं हेतू आता त्याच्यासाठी काही राहत नाही. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 47. कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. फळ मिळणे किंवा न मिळणं हे केव्हाही तुझ्या अधिकारातलं नाही. आपण आधी सगळा श्लोक मी वाचते, हा अगदी प्रसिद्ध श्लोक आहे, याबद्दल काय मी वेगळं बोलायला नको. कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. फळ मिळणं किंवा न मिळणं केव्हाही तुझ्या अधिकारातली गोष्ट नाही. अमुक फळ मिळावे असा हावरेपणाचा हेतू, आसक्ती मनामध्ये ठेवू नकोस. आणि कर्म न करण्याचा पण आग्रह धरू नकोस. शेवटची इन्स्ट्रक्शन फार महत्त्वाची आहे. पहिल्या 3 अटी सांगितल्यानंतर एखादा काय म्हणेल, ठीक आहे मी करतच नाही की कर्म, जाऊ दे, काहीच माझ्या अधिकारात नाही, काहीच माझ्या हातात नाही, कशाला मी त्याला सगळ्या भानगडीत पडू, मी करतच नाही. नाही, तसंही चालणारं नाही. कर्म न करण्याचा तू आग्रह धरू नकोस. आता या 47व्या श्लोकाचा अर्थ सांगण्यापूर्वी मी 45वा जो श्लोक आपण बघितला, म्हणजे सुखदुःखांपासून अलिप्त हो, त्रिगुणातीत हो वगैरे वगैरेसाठी मी एक छोटीशी कथा सांगणार होते, ती चुकून माझ्याकडनं राहून गेली. ती मी कथा थोडीशी आधी सांगते की अशी माणसं प्रत्यक्षात असतात. गीता जगणारी माणसं आहेत, हे आपल्याला त्याची खात्री पटावी म्हणून एक छोटंसं उदाहरण देते. योगी अरविंदो स्वातंत्र्यसैनिक आणि तत्त्वज्ञानकार. जन्म 1872, मृत्यू 1950. त्यांनी त्यांचं शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केलं. 1893 साली ते आपल्या भारतामध्ये परत आले आणि त्यांनी बडोदामध्ये कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. त्यांचं ग्रीक, लॅटिन, संस्कृत, इंग्लिश सगळ्या बऱ्याच भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. एकीकडे कॉलेजमध्ये शिकवत असताना बरं का, ते वंदे मातरम या पेपरमधून
ते अगदी निर्भयपणे ब्रिटिशांवर टीका करत असत आणि त्यामुळे त्यांना 1 वर्षभर तुरुंगवास किंवा जेलमध्ये जावं लागलं. त्या काळात त्यांनी भगवद्गीतेचं नीट अभ्यास केला, त्याचं चिंतन त्यांनी केलं आणि मग बाहेर आल्यानंतर 1910 मध्ये पॉंडेचेरी इथे त्यांनी त्यांचा आश्रम सुरू केला. त्यांनी इंटिग्रल योगा नावाचा योग सिस्टीम त्यांनी डेव्हलप केली. त्यामध्ये ते असं म्हणतात की या सांसारिक जीवनामध्येच बरं का, तुमच्या या फॅमिली लाईफमध्येच तुम्ही जर श्रेष्ठ आणि योग्य व्हॅल्यूज, नीतितत्व, मूल्य ही जर तुम्ही जपलीत आणि त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचं जीवन घालवलं तर तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान तुमच्या या अशा सत्कर्मांनी मिळू शकतं. इंटिग्रल योगा म्हणजे काय, तर शरीर, मन, बुद्धी हे एकत्र ठेवणं, बांधून ठेवणं, सुसंघटितपणा असणं हे महत्त्वाचं आहे. गोंधळ नको. पर्सनॅलिटीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नको. अनडिस्टर्ब पर्सनॅलिटी. विचार भलतेच आहेत, कृती काहीतरी वेगळीच आहे, शरीर काहीतरी वेगळंच निर्माण करताय, असा प्रकार नको. नीट गंभीरपणे एकदा जीवनाकडे बघा, तुमचं तत्त्वज्ञान निश्चित करा आणि मग तुम्ही त्या आयुष्याचा अगदी आनंदानं तुम्ही त्याचा उपभोग घ्या. केवळ आत्मप्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणं हे माणसाचं ध्येय असता कामा नये असं ते म्हणत असत. म्हणजे काय, तर केवळ तुमच्यापुरता वैयक्तिक मोक्ष तुम्ही बघू नका. त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, तुम्हाला जी ईश्वरीय बुद्धी, ईश्वरीय क्षमता, ईश्वरीय ज्ञान तुम्हाला जे आता प्राप्त झालं आहे ते आता तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये ती लोकांना वापरून दाखवा, त्यांचंही तुम्ही भलं करा असं ते आग्रहानं म्हणत असत. आता वळूया 47व्या श्लोकाकडे. कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. कर्म मिळणं न मिळणं ही केव्हाही तुझ्या हातातली गोष्ट नाही. काय आहे ना की निष्काम कर्म ही संकल्पना भगवंतानी भगवद्गीतेमध्ये आणली आणि त्याचा खरा अर्थ न समजल्यामुळे खूप जण त्याचा एक प्रकारची भीती मनामध्ये घेतात. निष्काम म्हणजे फळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि कर्म करत राहायचं. हे कसं काय बाबा, हे नाही मला जमणार. तर सर्वप्रथम काही गोष्टी आपण क्लिअर करूया. मी नोकरी करते बरोबर, मग तेव्हा मला दर महिन्याला जो पगार ठरलेला आहे तो मिळायला हवा की नको. तिथे निष्काम कर्म हे तत्त्व आणून चालेल का? नाही चालणार. कारण माझ्या कुटुंबाचं, माझं पालनपोषण मी जर कर्मफळाची अपेक्षाच ठेवली नाही तर मला कसं काय करता येणार. तेव्हा तो मुद्दा इथे नाही. मग कुठे येतो, तर जेव्हा आपण लोककल्याणासाठी बरं का, लोकांच्या भल्यासाठी, समाजाच्या हितासाठी आपण काही गोष्टी करायला जातो, तेव्हा हे निष्काम कर्माचं तत्त्व आपण अंमलात आणणं गरजेचं आहे.
ही झाली प्रामुख्यानं एक गोष्ट. पण तसंही जर व्यावहारिक दृष्टीमध्ये जरी बघितलं तरीसुद्धा हे तत्त्व अत्यंत हे आपल्याला उपयोगी ठरतं. कसं? सर्वप्रथम मी काय इक्वेशन म्हणते? कर्माला सुरुवात करायची, पण कर्मफळावर माझा अधिकार ठेवायचा नाही. मग हे इक्वेशन मला विचित्र वाटतं. असं कसं? तर भगवंत इथे आपल्याला उलटी थिअरी मांडून दाखवत आहेत की तुला कर्मामध्ये यश हवंय ना, हवंय की नको? हवंय ना. मग त्यासाठी निष्काम वृत्तीनं तू कर्म करत राहा. का? कारण जर मी कायम कर्मफळाची चिंता ठेवली तर काय होतं? त्याने माझ्या हातात आज जो असलेला वर्तमान काळ आहे तो मी कशामध्ये फुकट घालवते? चिंतेमध्ये किंवा स्वप्नरंजनामध्ये. अमुक मिळालं, तमुक मिळालं, तर मी काय करीन, मग मी काय घेईन. मग याच्यामध्ये मी काय करते? मला आत्ता काय करायला हवं आहे? मला माझं कर्म उत्कृष्टपणे करायला हवं आहे. पण ते न करता मी भविष्यामध्ये माझे डोळे लावून बसलेली असते. मला माझं भविष्यकाळ हा खूप चांगला व्हायला हवा आहे. प्रत्येकालाच हवा आहे. मग तो कसा घडेल? मी अशी वर्तमान काळामध्ये दिवसच्या दिवस नुसते विचार करून असे तसे, असं झालं तर, मग असं झालं तर, असा विचार करून माझं भविष्य चांगलं घडेल का? मग ते कशाने घडेल? तर मी मान खाली घालून माझे कष्ट, माझी कर्तव्य जेव्हा चुपचापपणे करत बसेन तेव्हा भविष्य माझं उज्ज्वल घडेल. त्यामुळे आपण कर्मफळाचा विचार न करता आपण कर्म करायला हवेत. आणि दुसरं मी याच्यावर वेगळ्या प्रकारे असं म्हणेन की हो बाबा, मी साधारण अंदाज घेते, कोणीही घेतं की एखादं कर्म करताना मला साधारण किती पैसे मिळतील किंवा काय काय मिळेल. ठीक आहे, अंदाज घेणं याच्यात काही गैर नाही. पण एकदा अंदाज घेतलात ना तुम्ही, ठरलं, मग आता तो विषय बाजूला काढायचा, विसरून जायचं आणि अगदी तन मन धन ओतून आता कर्मफळाचा विचार न करता कर्म करत राहणं म्हणजे निष्काम कर्मयोग. आता अशा प्रकारे निष्काम कर्मयोग अशा अनेक थोर व्यक्तींनी आपल्या देशामध्ये करून त्याचं उदाहरण आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर या श्लोकासाठी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, जन्म 18 एप्रिल 1858, मृत्यू नोव्हेंबर 1962. 1958 मध्ये महर्षी कर्व्यांची वयाची 100 पूर्ण झाली. त्या निमित्तानं भारत सरकारनं त्यांना अत्युच्च सन्मान दिला. भारतरत्न ही पदवी धोंडो केशव कर्व्यांना मिळाली. महर्षी ही पदवी लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दिलेली होती.
महर्षी कर्वे यांच्या प्रथम पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी 1893 नीट लक्षात घ्या काळ कोणता आहे, 1893 गोदूताई या विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला. स्त्री शिक्षणाचे, स्त्री सन्मानासाठी आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे हे नुसते बोल घेवडे नव्हते. त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून सगळी गीता त्यांनी जगून दाखवली आणि आपले आदर्श त्यांनी लोकांना स्वतः जगून ते त्यांच्यापुढे उभे केले. गोदूताई या विधवा स्त्रीशी त्यांनी लग्न केलं आणि स्त्री सन्मानाचा मार्ग लोकांना त्यांनी दाखवून दिला. प्रचंड अपमान, अवहेलना, निंदा, नालस्ती लोकांकडून त्यांना सोसावी लागली. हिंगणे येथील माळ रानावर त्यांनी स्त्री शिक्षण संस्था उभी केली. निंदा, नालस्ती, आपल्याला लोक काय बोलतायत, कसे वागवतायत याकडे लक्ष न देता निष्काम कर्तव्य भावनेनं त्यांनी ती स्त्री शिक्षण संस्था उभारली. युरोपमध्ये आपल्या संस्थेसाठी मदत मिळावी म्हणून जेव्हा ते युरोपमध्ये फिरले तेव्हा त्यांचं वय फक्त 70 वर्षांचं होतं. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचं मनमुराद कौतुक केलेलं आहे. इतकंच नाही तर प्रसिद्ध संशोधक आइन्स्टाईन यांनी महर्षी कर्व्यांना स्वतःच्या घरी बोलवून त्यांचा आदर सत्कार केलेला होता. असे महर्षी कर्वे श्लोक 47 आणि सगळीच गीता त्यांनी आपल्या जीवनातनं लोकांना जगून दाखवली. श्लोक 48. हे धनंजया, आसक्ती सोडून कर्मसिद्ध होवो अथवा निष्फळ हो, दोन्ही सारखीच मानून योगस्थ होऊन कर्म कर. म्हणजे काय तर कर्म सिद्ध होणं म्हणजे काय की फ्रूटफुल इफेक्ट्स त्याचे आपल्याला मिळणं, चांगलं होणं, त्याचे परिणाम चांगलं मिळणं, किंवा टोटली त्याच्यामध्ये आपल्याला फेल्युअर येणं. या दोनच गोष्टी संभवतात की नाही. एकतर कर्म करायला आरंभ केला की यश तरी मिळेल नाहीतर अपयश तरी मिळेल. या दोन्ही गोष्टींकडे मनाचा सारखेपणा ठेवून, सारखेपणा इक्वल ही साईन दोघांमध्ये घालायचे. मनाच्या सारखेपणानं त्या दोन्ही रिझल्टकडे बघून कर्म करणं तुझं चालू ठेव. आसक्ती ठेवू नकोस. हीच ती समत्व बुद्धी. म्हणजे काय तर कोणत्याही कर्माचा बरे वाईटपणा हा कशावर ठरतो तर त्या प्रत्यक्ष कर्मावर तो ठरत नाही. नाहीतर युद्ध ही हिंसक गोष्ट होती. बाह्यता बघितलं तर ते वाईट कर्म होतं, पण त्याच्यामुळे ते वाईट ठरत नाही. मग कशामुळे ठरतं तर त्याच्या पाठीमागचे जे विचार असतात, तुमचं तत्वज्ञान असतं, ते ठरवतं हे कर्म योग्य आहे, धर्मशील आहे की अधर्मशील आहे. त्यामुळे समत्व बुद्धी म्हणजे
कर्त्याची बुद्धी कर्म करताना कशी असायला हवी? स्थिर, शुद्ध, वासनाशुद्ध आणि मुख्य म्हणजे जे कर्म आपण करतोय ते धर्माच्या बाजूनी योग्य, नीतिपूर्ण ते असणं गरजेचं आहे. आसक्ती न ठेवता म्हणजे काय? आता आसक्तीचा अर्थ काय होतो? तर मी एक काम करते, मला त्याचं एक फळ हवं आहे, रिझल्ट हवा आहे. ठीक आहे, काही गैर नाही. माणसाची ती वृत्ती आहे की काही केलं की काही मिळालं पाहिजे. पण आसक्ती केव्हा म्हटलं जातं? तर मला जेव्हा मी लावते ना, माझ्या इच्छांना, मला एवढंच मिळायला हवं, आत्ताच मिळायला हवं, तेव्हाच मिळायला हवं, इतरांना नकोच मिळायला हवं. माझा जेव्हा हट्टीपणा सुरू होतो, आक्रस्ताळेपणा त्याबद्दल सुरू होतो, तेव्हा त्याला आसक्ती म्हटलं जातं. तर ती आसक्ती तू त्यामध्ये ठेवू नकोस. आता या समत्व बुद्धीनं कार्य करणाऱ्या एका व्यक्तीची छोटीशी कथा किंवा उदाहरण मी इथे तुम्हाला सांगते. कमलादेवी चट्टोपाध्याय, जन्म 1903, मृत्यू 1988. पद्मविभूषणानं त्या सन्मानित झालेल्या आहेत. मॅगसेसे अवॉर्ड त्यांना 1966 मिळालेला आहे. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD आणि संगीत नाटक अकॅडमी या ज्या 2 प्रसिद्ध संस्था आहेत त्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. तसंच त्यांचं एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे आपल्या देशातील जे हँडलूम उद्योग होते, हँडीक्राफ्ट, परंपरागत जे कौशल्यपूर्ण असे व्यवसाय होते त्यांना त्यांनी वरती आणलं. तिथे स्त्री कामगारांना योग्य ती त्यांची काळजी घेतली जाईल, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी त्या जागरूक राहिल्या आणि म्हणून त्यांना हातकरघा मा असं त्या स्त्रियांनी मोठं सन्मानानं त्यांना विशेषण दिलेलं आहे. त्यांचं हे कार्य अत्यंत उल्लेखनीय असं मानण्यात येतं. स्त्रीला तिच्या क्षमतेला संपूर्णपणे वाव मिळायलाच हवा असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्यामुळे भारतीय हातमाग क्षेत्र हे प्रसिद्धीला आलं. त्याशिवाय हँडलूम त्यांनी जी अकॅडमी त्यांनी जी काढली हँडलूम सेक्टरमध्ये, तीसुद्धा त्यांचीच निर्मिती ही मानली जाते. तर अशा प्रकारे कमलादेवी चट्टोपाध्याय या अत्यंत उल्लेखनीय काम करणाऱ्या स्त्रीनं, महिलेनं आपल्याला एक उदाहरणं मिळत आहेत. त्यांनीही भगवद्गीता त्यांच्या उदाहरणातनं आपल्याला जगून दाखवलेली आहे. श्लोक 49. बुद्धीच्या सारखेपणाच्या योगापेक्षा समत्व, सारखेपणा, दोन्ही रिझल्टकडे सारखेपणानं बघणं. बुद्धीच्या सारखेपणाच्या योगापेक्षा हे धनंजया, बरं का, कर्म फारच कनिष्ठ आहे. या साम्य बुद्धीला शरण जा. केवळ फळाकडे लक्ष देऊन, केवळ फळाकडे, मला काय मिळत आहे, फळाकडे लक्ष देऊन काम करणारे लोक हे दीन किंवा खालच्या पायरीचे आहेत.
श्लोक 50. अशा या साम्य बुद्धीने जो युक्त झाला, म्हणजे मनाचा सारखेपणा आला, तो पाप आणि पुण्य या दोघांपासून अलिप्त राहतो. पाप आणि पुण्य म्हणजे काय अर्थाने घ्यायचं आपण, तर त्या त्या कर्माचे जे रिझल्ट्स आहेत बरे वाईट, त्या अर्थानं अलिप्त राहतो. म्हणून तू या योगाचा आश्रय कर. पाप पुण्य न लागता, म्हणजे थोडक्यात त्या त्या कर्माची बंधनं मागे जाऊन न पडता कर्म करण्याची जी चतुराई, कौशल्य, तिलाच कर्मयोग असं म्हटलं जातं. म्हणजे कर्मयोग ही जी डेफिनेशन आहे ती काय सांगते की कर्त्याची बुद्धी ही जास्त महत्त्वाची त्याच्या बाह्य कर्मापेक्षा. आणि ती कशी हवी, ती शुद्ध हवी. मग शुद्ध होण्यासाठी बुद्धी काम करायला केव्हा लागते, मनात एखादी कामना इच्छा येते तेव्हा. मग ती कशी हवी, मुळातली ती शुद्ध हवी, योग्य हवी. तर मग बुद्धी योग्य शुद्ध अशा दिशेनं विचार करू लागते. त्यामुळे ही बुद्धी किंवा हे शुद्ध आचरण हे कर्मयोगाचा पाया आहे. ही साम्य बुद्धी ठेवून मनुष्यानं कर्म करत राहावी. इथे परत मी एक उदाहरण देते. मला का द्यावंसं वाटतं आहे की हे दुसऱ्या अध्यायातले जे श्लोक आहेत ते बऱ्याच वेळेला पहिल्यांदा असं वाटू शकतं की हे काही आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही, पण तसं नाही आहे. अनेक लोक ही या प्रकारे आचरण करून भगवद्गीता सिद्ध करून दाखवतात आणि मग आपण सुद्धा त्या मार्गावर जाण्याची आपण नकळतपणे प्रेरणा घेत राहतो. नीलिमा मिश्रा, बरं का, नीलिमा मिश्रा, जन्म 1972, जळगाव येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थिती होती, तरीसुद्धा त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये MA ही डिग्री प्राप्त केली. मग त्यांनी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्था त्यांनी जळगावमध्ये स्थापन केली. कधी, 2005 मध्ये. तिथे त्यांनी काय केलं की गरीब स्त्रियांना त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी त्यांनी ट्रेनिंग तर दिलंच, कसं करावं, काय करावं, ह्याचं प्रोडक्शन कसं करावं, प्लॅनिंग कसं करावं, मार्केटिंग कसं करावं, या ते शिक्षण देतातच. त्याशिवाय अशा गरीब स्त्रियांना त्यांनी कर्जसुद्धा उपलब्ध करून दिली. त्यांना 2011 मध्ये मॅगसेसे या प्रतिष्ठित अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. तर अशा या नीलिमा मिश्रा. आपला इथे श्लोक 50वा इथे समाप्त होतोय. या एपिसोडमध्ये आपण गीता अध्याय 2 श्लोक 38 ते श्लोक 50 असे आपण श्लोक बघितले. आता इथे हा एपिसोड मी थांबवते आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण भगवद्गीता अध्याय 2 याचे उरलेले श्लोक बघू. इथे हा एपिसोड जरी मी थांबवत असले तरी मी नेहमीप्रमाणेच तुम्हाला म्हणेन
की कृपया तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर तुम्ही कृपया माझ्या अमृताचे डोही या चॅनेलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. नमस्कार.